वरळी परिसरात राहणाऱ्या रवी सुर्वे यांनी आपल्या लाडक्या बाप्पासाठी रंगीबेरंगी सुंदर फुलांची आरास करत गणरायाचं स्वागत केलंय। पाहूया त्यांची सजावट। जी24 तासच्या गणेशोत्सव स्पर्धेअंतर्गत यावेळी मी वरळीमध्ये आहे। वरळीमधील सुर्वे कुटुंबियांच्या घरी आपण जाणार आहोत आणि त्यांनी त्यांच्या बाप्पांची सजावट कशी केलेली आहे, बाप्पांची मूर्ती कशी आहे हे आपण पाहणार आहोत। चला। बाप्पाची सजावट कशी आहे, बाप्पाची मूर्ती कशी आहे ते आपण बघतोय। आपण जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळेल की सिंहासनावर आरूढ झालेली ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। 2.5 फुटाची ही मूर्ती आहे, शाडूच्या मातीची बनलेली मूर्ती आहे। बाप्पाचं सुंदर आणि लोभस रूप जे आहे ते इथे आपल्याला पाहायला मिळते। बाप्पाची आपण सजावट बघितली तर आपल्याला पाहायला मिळेल की मोराची पिसं जी आहेत ती इथे लावण्यात आलेली आहेत। एक वेगळा प्रयोग जो आहे तो सजावटीमध्ये केलेला आहे। शिवाय जर आसपासच्या परिसरात बघितलं तर आपल्याला फक्त फुलांची आरास केलेली आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये विविध प्रकारची फुलं जी आहेत ती वापरण्यात आलेली आहेत। ऑर्बिट असेल, जरबरा असेल किंवा एक वेगळ्या प्रकारची फुलं जी आहेत ती इथे वापरलेली आपल्याला पाहायला मिळतात आहे। शिवाय जर आपण बाप्पांचा मखर बघितला तर हा मखर बघितल्यानंतर पहिल्या क्षणी आपल्याला वाटेल की हा थर्माकोलचा मखर आहे, मात्र कागदाच्या लगद्यापासून बनवलेला हा मखर आहे। त्याच्यावरती गणपतीच्या वेगवेगळ्या ज्या मूर्ती आहेत, वेगवेगळ्या ज्या छटा आहेत त्या देखील बनवण्यात आलेल्या आहेत। शिवाय जर वरती आपण जर छत बघितलं तर हे सगळं कापडी छत आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि या सगळ्या संदर्भातच बोलण्यासाठी माझ्यासोबत रवी सुर्वे आहेत। काय सांगाल, सुंदर आम्ही सजावट बघतोय, काय सांगाल? यावर्षी आम्हाला खूप आनंद होत आहे की आम्ही आमचं 50 वर्ष साजरं करतो। इथे आमच्या वडिलांपासून इथे गणपतीची स्थापना केलेली आहे आणि हे वर्ष जे आमचं आहे ते 50 वर्ष आहे। त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या प्रकारची फुलाची सजावट केलेली आहे। तुम्ही बघताय की कशी म्हणजे फुलं वेगळी झाडाची पानं लावलेली आहेत, कार्निशन आहेत, अँथोनी आहेत, हे सगळी बाहेरची फुलं आहेत, काही इंडियन आपल्या भारतातली फुलं आहेत। त्याचप्रमाणे तुम्ही समोर बघताय की मकर बनवलेला आहे, तो तुम्हाला असं वाटेल की थर्माकोलचा मकर आहे, पूर्णपणे तो थर्माकोलचा मकर नाही आहे। तो पूर्ण कुठच्याही निसर्गाला हानिकारक होऊ नये म्हणून आम्ही तो पूर्ण कागदी मकर बनवलेला आहे। दिसताना तो मकर थर्माकोल वाटतोय पण तो थर्माकोल नाही आहे। त्याची जी आकृती आहे ती पूर्णपणे तिरुपतीच्या पद्मावतीचं जे देवीचं मंदिर आहे त्या प्रकारची प्रतिकृती केलेली आहे आम्ही। त्याचप्रमाणे जी आमची बाप्पाची मूर्ती आहे ती पूर्णपणे शाडू मातीची आहे, जेणेकरून निसर्गाला कसल्याही प्रकारची हानी होऊ नये या सगळ्या पद्धतीची आम्ही काळजी घेतलेली आहे। तसे तुम्ही पाठीमागे बघत असाल भिंतीवर आम्ही ज्या मण्या सोडलेल्या आहेत त्या पण कुठच्या प्लॅस्टिक नाही आहे, त्या पण आम्ही कागदी बनवलेल्या आहेत। त्यामुळे सगळ्या प्रकारे आम्ही निसर्गाला काही हानी होऊ नये याची पूर्णपणे जबाबदारी घेतलेली आहे। गणपती बाप्पा मोरया। नक्कीच आपण ऐकतो की दिवसेंदिवस पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे गणेश भक्तांचा कल पाहायला मिळतो। ही खरंच एक चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे। शिवाय आनंदात आणि उत्साहात हा सगळा सण साजरा करताना हे सगळे कुटुंबीय आपल्याला पाहायला मिळतात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई। कळवा परिसरात राहणारे पवार कुटुंबीय दरवर्षी सामाजिक संदेश देणारा देखावा तयार करतात। पाहूयात यावर्षी त्यांनी काय केलंय। नैसर्गिक फुलांची आरास आणि नेमका देखावा काय आपण पाहूया। गणपती बाप्पा मोरया म्हणत गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। प्रत्येकाने गणपती बाप्पाचं स्वागत आपल्या परीने केलेलं आहे। मोठ्या मंडळाने ढोल ताशामध्ये तर घरातल्या मंडळानेही एका सुंदर पद्धतीने गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। आपण ठाण्यातील पवार कुटुंबांकडे उभे आहोत। गेली 15 वर्ष हे आपलं गणपती बसवत असतात आणि गणपतीचा सण साजरा करत असतात। प्रत्येक वर्षी यांच्याकडे एक वेगळी कन्सेप्ट असते, परंतु ती कन्सेप्ट इको फ्रेंडली असते, हे महत्त्वाचं। या कन्सेप्टमध्ये ते नेहमीच काहीतरी मेसेज देत असतात। आताही बघू शकता जी मूर्ती आहे ही शाडूच्या मातीची मूर्ती आहे। पूर्णतः इको फ्रेंडली कन्सेप्ट जपली पाहिजे ह्याच उद्देशाने हा सण त्यांनी चालू केला आणि गणपतीचा मोठ्या उत्साहाने इथे साजरा केला जातो। ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी इको फ्रेंडली गणपती उत्सव साजरा करा असे पोस्टर लावलेले आहेत, पालिकेने लावलेले आहेत आणि लोक त्याचं तंतोतंत पालन करतात। हे खूप सुखद अशी एक आपण गोष्ट बोलू शकतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्ही बघू शकता त्यांनी तुळस आणलेले आहेत आणि ह्या तुळस आहेत जे कोणी इथे पाया पडायला येतात त्यांना हे तुळस ते देणार आहेत। आणि एक तरी झाड लावा, एक तरी तुळशीचं झाड लावा, हे उपयोगी असतं आयुर्वेदिकच्या दृष्टिकोनानं, शरीराच्या दृष्टिकोनानं। त्याचप्रमाणे एक झाड लावणं खूप गरजेचं आहे। हा यांच्या मागचा एक कन्सेप्ट आहे। पवार परिवार आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या की नक्की यामागचा उद्देश काय, किती वर्षापासून हा सण साजरा करतात। सर, कधीपासून हा सण साजरा करतात, कसं सुरुवात झाली? आम्ही 1999 पासून चालू करतोय, सुरू केलेला आहे।
याच्यामागे असं हे होतं की भावना होते की आपले कुटुंब की आपला मित्रपरिवार जो कोणी आहे तो एकत्र यावा, लोकांना काही चांगला संदेश आपण द्यावा, म्हणून आम्ही हे 15 वर्षापासून इको फ्रेंडलीच फक्त जे काही आमचं आरास असते ते आम्ही करत असतो. पण त्याच्यामुळे असं फायदा होतो की आम्हाला आमच्या नातेवाईकांकडून, आमच्या मित्रपरिवाराकडून चांगला रिस्पॉन्स मिळतो की नाही, तुम्ही जे काय करता ते खरोखर चांगलं आहे. त्याचा मेसेज आम्ही आणखीन 4 जणांना देतो, त्यामुळे याचा प्रचार चांगल्या प्रकारे होतो आहे. इको फ्रेंडली कसं करायचं, तुम्ही काय करता, हे आम्ही लोकांना सांगत असतो. त्याचबरोबर परिवारही एकत्र. हां, त्यावेळेला आमचा परिवार पण एकत्र येतो, मित्रमंडळी पण एकत्र येतात सगळे, आणि मस्त मजेमध्ये 2-3 दिवस जातात. नक्कीच मुंबईच्या धावत्या लाईफमध्ये एकत्र परिवाराला आणण्यासाठी गणपती उत्सव साजरे करणं घरी खरंच गरजेचं आहे. प्रतीक पवार आपल्याबरोबर, त्यांच्याकडून जाणून घेऊया. पूर्ण कन्सेप्ट त्याचीच आहे. काय कन्सेप्ट, काय सांगायचं आहे नक्की तुला? सर, कसं आहे, पर्यावरण ही ईश्वराने दिलेली आपल्याला एक देणगी असते. ही जपणं आपला अधिकार आहे, आपलं कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकाल की आम्ही एक मेसेजेस दिलेले आहेत की ग्लोबल वॉर्मिंग होते तर त्याच्यापासून कसं आपण वाचावं किंवा मग झाडे लावावी. तर इथे तुम्ही पाहाल की स्टँडर्ड बल्ब्स जे असतात त्याच्याकडे जास्त आजकाल लोकांनी दुर्लक्ष केलं पाहिजे. CFL आहेत ते वापरले पाहिजे. डिफॉरेस्ट्रेशन होते ते वाचवणं गरजेचं आहे. आणि अशा रीतीने आम्ही दरवर्षी काही ना काही आमची संकल्पना असते. यावर्षी आम्ही इको फ्रेंडली हे केलेलं आहे. आमची आरास वगैरे तुम्ही पाहिलं असेल, मकर वगैरे काही नाही, आम्ही सगळं फुलांचंच हे केलेलं आहे. नक्कीच सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक संदेश तर आहेच का, झाडे जगवा, त्याशिवाय सृष्टीचा जो हे आहे तो राज थांबणार नाही. दुसरी गोष्ट, इको फ्रेंडली कन्सेप्ट त्यांनी जपलेली आहे. खरंच ही जी कन्सेप्ट आहे किंवा ही जी योजना आहे इको फ्रेंडली, ही ह्या माध्यमातून 10 लोकांपर्यंत पोचली तर खऱ्या अर्थाने गणपती बाप्पाचा उत्सव आपण साजरा केलं असं बोलू शकतो. व्हिडिओ रतन भूमिकसह कपिल राव, झी मीडिया, ठाणे. पिंपरी चिंचवडचे गणेश भक्त प्रदीप घिसे यांनी तब्बल 28 किलो शंख शिंपल्यांचा वापर करत गणेशाची सजावट केली आहे. शाडूच्या मातीची 2 फुटी आकर्षक गणेश मूर्ती शंख शिंपल्यांचा वापर करून त्यांनी देखावा बनवला आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी. मी सध्या पिंपरी चिंचवडमधल्या गणेश भक्त प्रदीप घिसे यांच्या घरी आहे. प्रदीप घिसे यांनी अतिशय सुंदर अशी गणपतीसाठीची सजावट केलेली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकताय 2 फूट उंच ही मूर्ती आहे गणेशाची. ती मूर्ती तर आकर्षक आहेच, मात्र त्याचबरोबर गणेशाच्या मूर्तीसाठी जे आसन बनवण्यात आलेलं आहे तेही अतिशय सुंदर आणि एकदम दर्जेदार पद्धतीनं बनवण्यात आलेला आहे. जवळपास 28 किलो शंख शिंपल्यांचा वापर करून हे जे आसन आहे गणेशाचं ते बनवलेलं आहे. आपण या ठिकाणी पाहू शकताय या शंख शिंपल्यांच्या माध्यमातून त्यांनी सुंदर असे नक्षीकाम साकारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. एकूणच अतिशय देखणं असं हे आसन आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी हा गणपती बसवण्यात आलेला आहे त्यासाठी जे मंदिर त्यांनी बनवलेलं आहे ते नारळाचा वापर करून त्यांनी हे मंदिर बनवलेलं आहे. आपण पाहू शकताय संपूर्ण एक जी खोली आहे त्यांनी ते या गणेशासाठी वापरलेली आहे. मंदिराची प्रतिकृती तयार केलेली आहे. साधं मंदिर आहे, मात्र नारळाचा वापर करून त्यांनी हे मंदिर बनवलेलं आहे. नेमका काय हेतू होता, कशा पद्धतीनं त्यांनी हे जे मंदिर आहे ते बनवलेलं आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. आपल्याबरोबर प्रदीप घिसे आहेत. काय सांगाल, काय हेतू होता आणि काय वेगळे पण तुम्ही यातून साकारण्याचा प्रयत्न केला? आमचा पहिल्यापासून प्रयत्न असतो की इको फ्रेंडली बनवायचं. मग त्याप्रमाणे आम्ही ही संकल्पना तयार केली की आपण यावेळेला दरवेळेला आपण वेगवेगळं इको फ्रेंडलीच बनवतो, त्यावेळेला वेगळं काय वापरता येईल. मग त्या कल्पनेप्रमाणे आम्ही नारळाच्या शेंडीचा वापर करून आणि शंख शिंपल्याचा वापर करून, म्हणजे संपूर्ण समुद्रात मटेरियल वापरून त्याप्रमाणे आपण काहीतरी वेगळं बनवायचं. मग त्याप्रमाणे आम्ही हे करून कल्पना तयार करून मकर आणि मंदिराचं आपण हे तयार केलेले. साधारणतः किती दिवस तुम्हाला ही सगळी तयारी करायला लागले? किती दिवसांपासून तुम्ही हे सामान गोळा करत होता? किती दिवस लागले? आता हे बाहेरचं जे तुम्हाला नारळाच्या शेंब्यापासून बनवलं दिसतंय हे बनवायला आम्हाला कमीत कमी 8 महिने लागलेले आहेत. एकंदरीतच आपण पाहू शकताय की तब्बल 8 महिन्याची मेहनत करून प्रदीप घिसे यांनी हे आकर्षक असा आसन मखर बनवलेले आहे. दिसायलाही अतिशय सुंदर आहे, त्याचबरोबर इको फ्रेंडली असल्यामुळं त्याचं महत्त्व आणखीच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय नगरकरसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. परळच्या महाड भागामधल्या राणे परिवारानं यंदा गणरायाची आगळीवेगळी आरास करत
आरास आपण पाहतोय. पिंपरी चिंचवडला जाऊयात. चंद्रकांत गुंडाळ यांच्या घरामध्ये अशीच एक आकर्षक सजावट करण्यात आली आहे. एक गाव एक गणपती आहे ही त्यांच्या सजावटीची थीम आहे आणि हुबेहूब त्यासाठी गाव त्यांनी साकारला आहे. या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी. गणेश भक्तांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठी मंडळे जी आहेत ते आकर्षक देखावे सादर करताना दिसतात. मात्र काही हौशी गणेश भक्त घरगुती गणपतीसाठीही अतिशय आकर्षक अशी सजावट करतात. अशाच पद्धतीची अतिशय सुंदर अशी सजावट पिंपरी चिंचवडच्या चंद्रकांत गुंडाळ यांनी केलेली आहे. आपण सध्या त्यांच्या घरी आहोत. आपण पाहू शकता या ठिकाणी अतिशय सुंदर अशी सजावट त्यांनी गणपतीसाठी केलेली आहे. एक गाव एक गणपती या सूत्रावर त्यांनी ही सजावट केलेली आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी गणपती बसवलेला आहे. त्याचबरोबर गणपतीच्या बाजूला त्यांनी सुंदर असं गाव वसवलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करून त्यांनी हे गाव वसवलेलं आहे. गावाची हुबेहूब प्रतिकृती त्यांनी या ठिकाणी दाखवलेली आहे. गावामध्ये असलेली विहीर असेल, बैलगाडी असेल, घरं असतील, शाळा असेल, हे सर्व गोष्टी त्यांनी या सजावटीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकंदरीतच एक गाव जे आहे ते हुबेहूब या ठिकाणी दिसावं असा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये ते यशस्वीही झालेले आहेत. नेमका त्यांचा हा देखावा सादर करण्यामागे काय हेतू होता त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. कशा पद्धतीने त्यांनी याची तयारी केली आणि काय हेतू होता, काय सांगाल? अतिशय सुंदर देखावा आहे. काय नेमकी भूमिका होती, काय हेतू आहे, काय संदेश द्यायचा तुमचा प्रयत्न आहे? गल्ली बोळांमध्ये गणपती केलेले जातात, म्हणजे हे करतात, सजावट केली जाते. त्याच्याऐवजी लोकांनी एका गावामध्ये एकच गणपती बसवावं ही संकल्पना आहे माझी. आणि दुसरं असं की लोकमान्य टिळकांचा जो उद्देश होता गणपती उत्सव साजरा करण्याचा, तो सध्या होत नाही. ते सध्याची पिढी वेगळ्याच मार्गाला चाललेली आहे. हा प्रयत्न आहे माझा. आपण पाहू शकताय की घरगुती गणेश जो आहे त्या ठिकाणीही गणेश भक्त अतिशय सुंदर असे देखावे तर करतायत, त्याचबरोबर सामाजिक संदेश देण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय नगरकरसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.